तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आपण आलो होतो आज सकाळ सकाळी उठून दुर्गादेवीची आरती करण्यासाठी. पहा छोटंच बाळ नाचतं एकदम ज्ञानाच्या ठेक्यावर. नीट बरोबर आणखी उभं पण राहता येत नाही त्याला, तरी पण नाचू राहिलं. हे बा सिग्मा बॉय उड. हे आपलं शुभम भाऊ गाडीमध्ये पाणी गेल्यामुळं भोक मारून गाडी चालू करून देऊ राहिली. घरी जेवण करण्यासाठी आलो होतो आपण. शेजारी घराचं काम चालू आहे. हे बा बारीक बारीक पिल्ले पण बाहेर काढले आता पाऊस बंद झाल्यामुळं. विष्णू शेट बसले काम पाहायला. तर आपण आडोळ आलो होतो. आडोळ्यात आता घोड फिटिंगवाले दिसले, तर आपल्याला घोड फिटिंग करायचं, त्याच्यामुळे रेट गेट विचारून घेतली कशा प्रकारचं काय मी डिझाईन कशी आहे आतमधून पूर्ण पाहून. त्याच्यानंतर कपडे घेऊन कपड्याची फिटिंग करायसाठी आपण आलो होतो. कपडे फिटिंग करता करता घेऊन एक व्हिडिओ. त्याच्यानंतर शेतात गायला गवत घ्यायसाठी आलो होतो. गवत घेता घेता म्हणलं चला एकदा पाहू शेतात कसं आहे काय वातावरण. आजूबाजूला डोंगरी इंगरे मोठाली. हे पहा समोर दिसतंय मोठं मोठं डोंगर. खाली पाया फसताय भरपूर चिखलामध्ये. पाया फुलाता भरलेलं एकदम खालून. चप्पल गिप्पल 1-1 किलोची एक चप्पल झालेली आता. हे बघा तुम्हाला झूम करून दाखवतो डोंगराचा एकदम जवळ. तरी पण सुमारे 1-1.5 किलोमीटर अंतरावर असणार वरचा टोकावर सलीम. पाय भरलेलो होते त्याच्यामुळे आपण आलो होतो आता पाय विहीर धुवायला. हे बा एकदम चढून भरलेली विहीर डबडब. त्याच्यामध्ये आपण आता पाय घेऊन निघणार दुसरीकडच्या वावरात चक्कर मारायला. सर शेजारीत आपलं शेत आहे 500 मीटरवर. तिथे जायचं आपल्याला चक्कर मारायला आता. तर चला नो वेट. चक्कर मारून आपण तळ्याच्या भीतरून निघलो होतो. हे पा शेजारी डोंगर. हे आमचं तळे पूर्ण महाराष्ट्र जरी होऊन गेला तरी भरणार नाही असं तळे पाहू शकतो तुम्ही. शेजारी इथून आपलं गावाचं दाखवत तुम्हाला आता. आपलं गाव दिसतं इथून. ते बस समोर दिसतं 1-2 घरं. झोममध्ये दाखवतो आता गाव. हे बा आपलं गाव आहे. ते डाबरूळचा पोल आहे मोठा पॉवर हाऊस जंक्शनचा. झूम आउट करून दाखवतो आता परत किती लांब होतं ते. तर भेटू अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये उद्या. तोपर्यंत बाय.